आज दोन्ही वेळी चक्क घरामध्ये चहा बनलाच नाही, कारण सकाळी जेव्हा सचिन जिमला गेले तेव्हा मी माझ्यासाठी कॉफी करून पिले होते. स्वयंपाक तयार होता म्हणून तेही जिमवरून आल्यानंतर त्यांनी लगेच जेवण केलं. संध्याकाळच्या चहाच्या वेळीसुद्धा मी सगळ्यांसाठी रसना बनवला होता, कारण खूप गरम होत होतं. रसना पिऊन झाल्यानंतर सगळे भांडे घासून घेतले, कारण किचन साफ केलं तेव्हा मसाल्याचा डब्बा घासायला काढला होता आणि तो घासायचा बाकी होता. वेळेवर सुकावा म्हणून पहिल्यांदा सगळे भांडे धुवून घेतले. त्याच्यानंतर किराणा मालाची लिस्ट करून घेतली, कारण घरातला बऱ्यापैकी किराणा संपलेला होता. तशी तर किराणा मालाची मी कधीच लिस्ट करत नाही, पण एखादी वस्तू जर चुकून राहिली तर परत परत यायला परवडत नाही आणि सचिन पण माझ्या नावाने ओरडत असतात. त्याच्यामुळे प्रॉपर अशी लिस्ट मी यावेळी केलेली होती. मुलांना सध्या कुठंही नेलं की त्यांचं हे घे ते घे चालूच असतं. यावेळी त्यांना लॉलीपॉप पाहिजे होते, पण खूप ॲडेड कलर्स असल्यामुळे मी काही त्यांना ते घेऊन दिले नाही. त्याच्यामुळे यशी रुसून बसली होती, पण त्याच्यानंतर तिला हे पिंक लॉलीपॉप दिल्यानंतर तिचा मूड चांगला झाला. किराणा मालाची लिस्ट तशी मोठीच होती. सगळा किराणा घेऊन आणि बिल पे करून आम्ही परत दुसऱ्या मॉलला गेलो, कारण मला काही नाईटवेअर्स घ्यायचे होते. तिथे गेल्यावर आम्हाला मँगो मॅनिया चालू असल्यामुळे पुन्हा हे झाड दिसलं. ते पाहून आम्ही खूप खुश झालो. तिथे थोडं फोटोशूट पण केलं. तसे कपडे ट्राय करून बघितले, पण त्यातले काही आवडले नाही, त्याच्यामुळे ते काही घेतले नाही. आणि यावेळी मॉलमध्ये क्रॉकरीचं जे कलेक्शन आहे ते पण खूप छान होतं, पण गरज नव्हती त्याच्यामुळे तेही काही घेतलं नाही. मुलांना फ्रीजमधून 2 कॅडबरीज घेऊन दिल्या, कारण त्यांचं खूप वेळचं चाललं होतं. त्याच्यानंतर घरी आलो. घरी आल्यावर पहिल्यांदा लॉलीपॉप खोलला आणि खायला सुरुवात केली. सचिन पुन्हा स्विमिंगला जाणार होते, त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा चष्मा बाहेर काढला होता. तोच घालून दीदीचे इथे नखरे चालले होते. कितीही वस्तू आपण आपल्या हाताने जरी खरेदी केलेल्या असल्या तरी घरी आल्यावर पिशवीतून बाहेर काढण्याचं जे सुख आहे ते काही वेगळंच आहे. यावेळी खूप वेगळ्या प्रकारची खरेदी मी केलेली होती. मॅगी मसाल्याचं एक मोठंच पॅकेट मी यावेळी घेऊन आलेले होते, कारण ते कायम लागतं म्हणून म्हटलं घरात असू द्यावा. तांदूळसुद्धा मी यावेळी वेगळ्याच प्रकारचा आणलेला होता, कारण आत्तापर्यंत मी वाडा कोलम आणि बासमती किंग हे 2 राईस प्रकार वापरत होते. पण यावेळी मी 1008 जिरा राईस जो असतो तो आणलेला होता, कारण या तांदळाबद्दल मी खूप ऐकलेलं होतं. म्हटलं चला आपण पण एकदा ट्राय करून बघू. सगळा किराणा डब्यांमध्ये व्यवस्थित भरून झाल्यानंतर इडलीसाठी तांदूळ आणि डाळ भिजत घातली. देवाला दिवा लावला. मशीनसुद्धा आज दुसऱ्यांदा लावलं होतं, कारण गावावरून येताना खूप कपडे आणले होते. त्याच्यानंतर मस्त असं जेवण केलं. चला भेटूया पुन्हा. बाय.